हॅलो, हाय, नमस्कार. आज आपण बघणार आहोत स्लीव्हजची कटिंग. छोट्या स्लीव्हजची कटिंग कशी करायची ती प्रॉपर मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यांना खरंच शिलाई काम शिकायचं आहे ते हा व्हिडिओ बघून खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने शिकतील. तुम्ही बघू शकता छोट्या स्लीव्हची आपण कटिंग आणि स्टिचिंग करून मी पूर्ण ब्लाउजला जोडून दाखवणार आहे. प्रॉपर स्लीव्ज कशी बसेल हे तुम्ही या व्हिडिओमधून शिकू शकाल. स्लीव्ज कशी कटिंग करायची, कसे मापे घ्यायचे, व्यवस्थित तुम्हाला ह्याच्यामध्ये मी दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता 4 पदरी बरोबर आपल्याला स्लीवचा कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे. 4 पदरीमध्ये बंद बाजू आपल्याकडे ठेवायची आहे. बंद बाजू आपल्याकडे ठेवून प्रॉपर आपल्याला हा 4 पदरी बरोबर फोल्ड करून घ्यायचा आहे. तुम्ही इस्त्री केली तरी चालेल, नाही केली तरी चालेल, फक्त त्याच्यावर चुन्या वगैरे येऊ नये. तुम्ही बघू शकता ही स्लीव्ज आहे 7 इंचाची छोटी स्लीव्ज आहे. 7 इंच उंचीला 7 इंच आहे. प्रॉपर 7 इंचावर आपल्याला मार्किंग करून पट्टीच्या साहाय्याने मार्किंग करून घ्यायचं आहे. दोन्ही साइडनी 7-7 इंचाची मार्किंग करून पट्टीने आपल्याला बरोबर व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता बंद बाजू आपल्याकडे ठेवायची आहे. आता आपला चेस्टचा भाग होता 32 साईजचा ब्लाउज आहे. 8 इंचावर मार्किंग केली आणि 1.5 इंच आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन साठी सोडायचं आहे. आणि 8 इंचाची आपली छाती आहे, तर 32 इंचाचा आपला ब्लाउज आहे. तर त्याला 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडलेले आहे. तुम्ही बघू शकता. आणि खोली आपल्याला 3 वर घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मोंढ्याची खोली आपल्याला 3 वर घ्यायची आहे. आणि ह्या साइडने आपल्याला 1-1 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. अशी खालच्या साइडनी आणि वरच्या साइडनी बरोबर 1-1 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. आणि वरतून मोंढ्या साइडवरून 3 इंचावर मार्किंग करायची आहे. आणि हे बघा अशी डबल फोल्ड पट्टी करून मधोमध आपल्याला मधला भाग काढायचा आहे. तुम्ही बघू शकता, मी परत दाखवते. असा मधला भाग प्रॉपर काढून घ्यायचा आहे. तिथे मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला. आणि बरोबर आपल्याला आता ही मार्किंग करून घ्यायची. आपल्या किती 3 मार्किंग झाल्या. ह्या 3 मार्किंग वर बरोबर आपल्याला व्यवस्थित अशी स्लीव्हची मार्किंग करून घ्यायची आहे. ही मार्किंग बरोबर आली तर परफेक्ट आपली स्लीव्ज बसते. तुम्ही बघू शकता आपली मार्किंग करून झालेली आहे. आपण आता दंडघेर आपण मोजणार आहोत. दंडघेर किती येतं ते बघायचं आहे आपल्याला ब्लाउज वरून मापाच्या. पहिला आलेला आहे 6.5 इंच. 6.5 ला आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. बरोबर 6.5. 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडायचे आहे. आणि पट्टीच्या साहाय्याने आपल्याला बरोबर अशी मार्किंग करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मार्किंग केलेली आहे आपण. एक्स्ट्रा मार्जिन सोडायचं आहे फिटिंग साठी. आपल्याला आता पुढचा भाग बघायचा आहे. पुढचा खोलीचा भाग किती घ्यायचा आहे आपल्याला. तर अशी आपल्याला बरोबर 1-1 इंचावर मार्किंग करून घ्यायची. 1 इंचापेक्षा बी थोडंसं कमी घ्यायचं आहे. थोडं 1 इंचापेक्षा थोडंसं कमी. आणि प्रॉपर अशी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. हा झाला आपला पुढचा भाग. तर तुम्हाला समजलंच असेल पुढचा भाग कसा कटिंग करायचा, कसा मार्किंग करून घ्यायची आहे. आता आपल्याला ह्याला प्रॉपर कटिंग करून घेणार आहोत. आणि मोंढ्याच्या इथे बरोबर एक कट मारून घ्यायचंय. तेव्हा आपण स्लीव जोडताना बरोबर आपल्याला समजायला पाहिजे. हा पुढचा भाग आहे, तर आपल्याला व्यवस्थित हे कटिंग करून घ्यायचंय. जशी मार्किंग केली होती तशी. तुम्ही बघू शकता हा पुढचा भाग आहे. आणि आपल्याला समजावं म्हणून तिथे आपल्याला कट मारून घ्यायचा आहे. शिवताना आपल्याला समजेल हा पुढचा भाग आहे.
कट केलेला, त्याच्यामुळे तिथे थोडंसं कट करून घ्यायचं आहे. आता आपली स्लीव्ज कट करून झालेली आहे. आपण आता मेन फॅब्रिकवर कशी स्लीव्ज स्टिचिंग करायची ते बघणार आहोत. ही वेल्वेटची स्लीव्ज आहे, वेल्वेटचा ब्लाऊज आहे. आपण तो शिवत आहोत. प्रॉपर फिनिशिंग सहित आपल्याला कशी बाही शिवता येईल ते बघायचं आहे आपल्याला. बरोबर आपल्याला टिच करून घ्यायचे, टिचिंग आणि एक्स्ट्रा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. आता उलट्या साईडने पलटून घ्यायचं आहे. अस्तरच्या साईडने पलटून त्याच्यावर दाबटीप द्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपली दाबटीप देऊन झालेली आहे. ह्याच्यामुळे खूप छान अशी सुंदर फिनिशिंग येते. तुम्ही बघू शकता. आता मेन फॅब्रिकच्या साईडने आपल्याला पलटून बराबर त्याच्यावर आपल्याला दाबटीप द्यायची आहे. ह्या पद्धतीने तुम्ही स्लीव जोडा. तुमची कुठंच स्लीव्ज चुन्या वगैरे येणार नाही. प्रॉपर स्लीव्ज बसेल तुमची. तुम्ही बघू शकता या पद्धतीने पूर्ण आपल्याला अस्तर जोडून घ्यायचा आहे. हा वेल्वेटचा कपडा आहे तर खाली मशीनच्या इथे चिपकतोय तेव्हा शिवायला थोडासा प्रॉब्लेम होतोय. तुम्ही बघू शकता अस्तरच्या बरोबर आपल्याला स्लीव्ज कटिंग करून घ्यायची आहे. आणि जिथे आपण टिक मार्क केलेलं होतं तिथे थोडं कट लावून द्यायचं आहे मोंढ्याच्या तिथे आणि पुढचा भाग आहे तिथे. आता हा घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे आणि हिला ही पट्टी लावायची आहे. बॉर्डर घागऱ्याला पण आहे आणि ब्लाऊजला पण आलेली होती, तर ही पूर्ण हाताला पुरत नव्हती बाहीला, त्याच्यामुळे मी हिला खोललेली आहे. आणि प्रॉपर आपल्याला ही लेस कशी जोडायची ते तुम्ही दाखवते तुम्हाला बघा. प्रॉपर आपण ही फोल्ड केलेली आहे आणि मधोमध आपल्याला जोडून घ्यायचं आहे. कुठपर्यंत येते तिथपर्यंत आपल्याला मार्किंग करून घ्यायची. तुम्ही बघू शकता इथे आपण मार्किंग केलेली आहे आणि तिथून आपल्याला ही जोडायची आहे. मार्किंग केलेली आहे तिथून आपण ह्याला जोडायला सुरुवात करतोय. बराबर व्यवस्थित आपल्याला ही जोडून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता ह्याच्यामुळे मधोमध आपल्याला ही लेस बसते आणि छान पण दिसते. काय होतं ती लेस नाही खोलली तर आपण नाही खोललो तर मग ते एका साईडला जाते, ती प्रॉपर मधोमध येत नाही. त्याच्यामुळे कधी पण लेस खोलायची आणि परत लावायची. मधोमध मोंड्यापासून ते हाताला दिसली पाहिजे लेस, त्याच्यामुळे खोलून लावायची आणि दोन्ही साईडनी प्रॉपर आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता किती छान आणि सुंदर लेस लागलेली आहे. कुठेच म्हणजे इकडे तिकडे झालेली नाहीये, साईडला गेली नाहीये. प्रॉपर आपल्या मधोमध लेस आलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला दाखवत आहे. आता आहे का पूर्ण हाताला बरोबर आपली लेस बसलेली आहे. बॉर्डर हा घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे ही लेस त्याच्या एल्वेटच्या ब्लाऊजला आहे. आता मी तुम्हाला दाखवत आहे स्लीव्ज प्रॉपर कशी जोडायची आणि ह्या पद्धतीने जोडल्यामुळे तुमची स्लीव्ज कधीच बिघडणार नाही. तुम्ही बघू शकता. अशी आपल्याला प्रॉपर बघून घ्यायचे पुढचा पाठचा भाग कुठला आहे. आधीच आपण टिक मार्क केलेला आहे. प्रॉपर आपल्याला मोंढ्यापासून स्लीव जोडायला घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता. आपण जे टिक मार्क केलेला होता आणि मोंढ्याचा भाग तिथे मधोमध ठेवून आपल्याला एका साईडने स्लीव जोडून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता एका साईडने बरोबर आपली स्लीव जोडून झालेली आहे. आता आपल्याला दुसऱ्या साईडने कसं जोडायचं ते तुम्ही बघा. आता तीच बाजू आपल्याला उलटी ठेवायची आहे आणि प्रॉपर आपल्याला जोडून घ्यायचं आहे. हलक्या हाताने वडायचं नाही, काय नाही, व्यवस्थित आपल्याला स्लीव जोडून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपली स्लीव जोडून झालेली आहे बाही. आता हिला डबल शिलाई करायची आहे. कधी पण हिला डबल शिलाई करायची स्लीव्जला. तुम्ही बघू शकता आपली डबल शिलाई करून झालेली आहे.
जो एक्स्ट्रा कपडा असतो तो साईडचा आपल्याला कटिंग करून काढायचा आहे. तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर स्लीव जोडली जाते. कुठेच कमी जास्त किंवा काहीच होत नाही. ह्या पद्धतीने जर तुम्ही स्लीव जोडलात तर परफेक्ट तुमची स्लीव येईल. कुठेच चुकणार नाही आणि कुठेच कमी जास्त होणार नाही. मी तुम्हाला कटिंग करून शिवून दाखवलेलं आहे. तुम्ही बघू शकता प्रॉपर स्लीव्हज येते आणि छान फिटिंग मध्ये ब्लाउज बसतो. तुम्ही पण या पद्धतीने शिवून बघा. खूप छान स्लीव्हज